Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. सो आपण अल्जेब्राचा चॅप्टर नंबर 4 रेशो आणि प्रपोर्शन याचे व्हिडिओ बघत आहोत आणि आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.3 ला स्टार्ट करू. सो प्रॅक्टिस सेट 4.3 मधला आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 चं कंप्लीट सोल्युशन बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघू प्रॅक्टिस सेट 4.3 चा क्वेश्चन नंबर 1. हा क्वेश्चन मी स्क्रीनवर लिहिलाय. आता या क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे, इफ a by b equal to 7/3 then find the values of following ratios. सो आपल्याला काही रेशो दिलेले असतील आणि त्या रेशोची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे a by b equal to 7/3. सो सगळ्यात आधी जे पण क्वेश्चन मध्ये दिलेलं होतं ते आपण लिहून घेतलं. ठीक आहे. आता जर आपण हा रेशो बघितला तर याच्यात आपल्याला दिसतंय 5a आणि 3b, पण आपल्याकडे फक्त a आणि b आहे. सो आपण a ला जर 5a मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल, 5 ने मल्टिप्लाय. सेम b ला जर 3b मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो याचा अर्थ काय की आपल्याला मल्टिप्लाय बाय न्यूमरेटर बाय 5 आणि मल्टिप्लाय डिनोमिनेटर साइड बाय 3. सो न्यूमरेटर साइड म्हणजे वरच्या साइडला जर तुम्ही 5 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 5a मिळेल आणि डिनॉमिनेटरच्या साइडला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला 3b मिळेल. आता जसं इथे आपण 5 ने मल्टिप्लाय केलंय, ह्या साइडला पण सेम 5 नेच मल्टिप्लाय करावं लागेल. सेम पद्धतीने इकडं 3 ने मल्टिप्लाय केलं, इथं सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 5a आणि 3b आला इक्वल टू 7 मल्टिप्लाइड बाय 5 होतं 35 आणि 3 मल्टिप्लाइड बाय 3 होतं 9. सो 5a आणि 3b याचा जर रेशो बघितला तर तो आला आहे 35/9. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे क्वेश्चन मध्ये, 5a प्लस 3b आणि 5a मायनस 3b. ही फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे एक रूल होता किंवा आपल्याकडे ऑपरेशन्स दिलेले होते. सो कॉम्पेनेंडो अँड डिव्हिडंडो ऑपरेशन काय म्हणतो, जर तुमच्याकडे a बाय b इक्वल टू c बाय d असेल तर तुम्ही a प्लस b a मायनस b इक्वल टू c प्लस d c मायनस d लिहू शकतात. आता आपल्याला a म्हणजे काय, हा पूर्ण 5a याला आपण म्हणू a आणि पूर्ण 3b काय, आपल्यासाठी b. आणि ह्या दोन व्हॅल्यूज आपण जर याच्यामध्ये पुट केल्या तर काय येणार, ते 5a प्लस 3b डिवाइड बाय 5a मायनस 3b इक्वल टू, आता c आणि d कोणाला म्हणणार, हा 35 झाला c आणि हा 9 झाला d. सो इथे येणार 35 प्लस 9 आणि खाली आलं 35 मायनस 9. तो आता हा 5a प्लस 3b आणि 5a मायनस 3b तसंच लिहू आपण. आणि 35 प्लस 9 होतो 44 आणि 35 मायनस 9 केलं तर होतं 26. आता बघा, याला पण आपण 2 ने डिवाइड करू शकतो, याला पण 2 ने डिवाइड करू शकतो. सो याला जर 2 ने डिवाइड केलं तर 22 येणार आणि याला 2 ने डिवाइड केलं तर 13 येतो. सो लास्ट मध्ये ऑप्शन आलंय 5a प्लस 3b डिवाइड बाय 5a मायनस 3b इक्वल टू 22/30 आणि हे आपलं आन्सर आहे. तर अशा पद्धतीने आपण हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. आता आपण जाऊयात प्रॉब्लेम सेट 4.2 चा क्वेश्चन नंबर 1 मधला हा थर्ड क्वेश्चन. तो हा थर्ड क्वेश्चन मी आता इकडे स्क्रीनवर लिहिलाय. सेम याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय सांगितलं आहे की इफ a बाय b इक्वल टू 7/3 दिलं असेल देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोविंग रेशोज. जसं आपण आत्ता क्वेश्चन नंबर 1 बघितला तसाच हा क्वेश्चन नंबर 3 पण आहे याच्यामधला. याच्यामध्ये फक्त आपल्याला काय दिलं आहे, रेशो a³ मायनस b³ डिवाइड बाय b³ शोधायचं. सो परत जे दिलेलं आहे ते लिहून घेतलं, पण आपल्याला काय काढायचं आहे,
ए क्यूब, म्हणजे आपल्याला ए ला क्यूब करावं लागेल. सेम बी क्यूब काढायचंय, म्हणजेच या दोघं साइडना आपल्याला क्यूब करायचंय. सो दोघांना जर क्यूब केलं तर इथं काय येणार, ए क्यूब डिवाइड बाय बी क्यूब इक्वल टू 7 क्यूब डिवाइड बाय 3 क्यूब. आता 7 क्यूब काय असतं, 343 आणि 3 क्यूब म्हणजे 27. इथपर्यंत आलं. आता बघा, आपल्याला फक्त ए क्यूब आणि बी क्यूब नव्हतं काढायचं, आपल्याला काय काढायचं होतं, ए क्यूब मायनस बी क्यूब डिवाइड बाय बी क्यूब. सो याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे आणि तो आहे डिव्हिडेंडोचा, की जर तुमच्याकडे 2 रेशो दिले असतील तर तुम्ही त्याला ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतात. आता याच्यामध्ये ए काय आहे, हा पूर्ण, हा बी क्यूब म्हणजे बी लिहू आपण याला, 343 म्हणजे सी आला आणि 27 आला आहे डी. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज ह्या इक्वेशन मध्ये टाकणार. सो इथं येणार ए क्यूब मायनस बी क्यूब डिवाइड बाय बी क्यूब इक्वल टू 343 मायनस 27 डिवाइड बाय 27. तो आता ह्या साइडचं तर तसंच लिहिणार, ए क्यूब मायनस बी क्यूब डिवाइड बाय बी क्यूब इक्वल टू 343 मायनस जर 27 केलं तर ते येतं 316 आणि हा 27 तसंच आला आणि हे आपलं फायनल आन्सर आहे. ठीक आहे. सो हेच आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं होतं. काय विचारलं होतं, की ए क्यूब मायनस बी क्यूब डिवाइड बाय बी क्यूब ची व्हॅल्यू काय येणार, जी आली आहे 316 डिवाइड बाय 27. दॅट्स इट. सो आता आपण प्रॉब्लेम सेट 4.3 चा क्वेश्चन नंबर 2 बघूयात. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलं आहे, इफ 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर डिवाइड बाय 15a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर इक्वल टू 14/7, देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग रेशो. आता आपल्याला इथं उलट दिलंय, की एक रेशो दिला आहे आणि त्याच्यावरून ए बाय बी फाइंड आउट करायचंय. सो सगळ्यात आधी क्वेश्चन मध्ये काय दिलंय ते लिहून घेतलं आपण. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याकडे एक ऑपरेशन होतं. ऑपरेशन कोणतं होतं, कॉम्पेनेंडो आणि डिव्हिडेंडोचं ऑपरेशन, ते आपण इथं यूज करू. सो याच्यात काय म्हटलंय, की हे जर 2 रेशो दिलेले असतील, ए बाय बी आणि सी बाय डी, सो याच्यात हा पूर्ण झाला ए, हा पूर्ण झाला बी, 47 झाला सी आणि 7 आहे डी. हे जर रेशो दिलेले असतील तर आपण लिहू शकतो की ए प्लस बी डिवाइड बाय ए मायनस बी इक्वल टू सी प्लस डी डिवाइड बाय सी मायनस डी. सिंपल. सो आता आपण हे सगळ्या व्हॅल्यूज पुट करू. तो इथं आलं 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर, हा झाला ए, प्लस बी ची व्हॅल्यू येणार 15a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर डिवाइड बाय परत ए आला मायनस बी आलं इक्वल टू सी प्लस डी. सी ची व्हॅल्यू आहे 47, त्याच्यात डी ऍड केला आणि 47 मायनस 7 केलं. सो हे आतापर्यंत आलंय. आता ह्या इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचंय. सगळ्यात आधी आपण काय करू, हे जे स्क्वेअर, हे जे ब्रॅकेट्स आहे याला काढू आपण. सो इथं येणार 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर प्लस 15a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर. a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर. आता ही मायनस साइन आहे, सो इथे येणार मायनस 15a स्क्वेअर आणि मायनस होणार प्लस 4b स्क्वेअर. 47 प्लस 7 जर केलं तर तो येतो 54 आणि 47 मायनस 7 केलं तर येणार 40. आता बघा, हा प्लस 4b स्क्वेअर आहे, हा मायनस 4b स्क्वेअर आहे, कट झाला. हा प्लस 15a स्क्वेअर आहे, हा मायनस 15a स्क्वेअर आहे, कट झाला. म्हणजे बेसिकली 0 येतं म्हणून आपण त्याला कट केलं. सो इथं काय होणार वरती, मग 15a स्क्वेअर
प्लस 15a² डिवाइड बाय खाली उरलं 4b² प्लस 4b² आणि इक्वल टू 54/40 तसंच आलं. तर 15 आणि 15 होतं 30 आणि हा आला a² डिवाइड बाय 4 आणि 4 होतं 8b² इक्वल टू 54/40. आता बघा इथं पण 2 ने डिवाइड होऊ शकतो, इथं पण 2 ने डिवाइड होऊ शकतो. तर 2 4 जा होतं 8 आणि 2 ने 30 ने 2 ला डिवाइड केलं तर आन्सर येतं 15. सेम ह्या साईडला पण जर आपण 2 ने डिवाइड केलं तर येणार 27 आणि खाली 2 ने डिवाइड केलं तर येतं 15a² डिवाइड बाय 4b² इक्वल टू 27/20. ठीक आहे. आता आपल्याला a/b काढायचं आहे, मग हे 15 आणि 4 ला आपण या साईडला पाठवून देऊ. सो इथे आलं a² बाय b² इक्वल टू 27/20. आता हा 15 वरच्या साईडला होता, इकडे जाऊन तो खालच्या साईडला येणार. सेम हा 4 खालच्या साईडला होता, ह्या साईडला तो वरच्या साईडला जाणार. सो आता हा a² बाय b² तसंच लिहिलं आपण. 4 1 जा 4 होतं आणि 4 5 जा होतं 20. सेम वेने जर आपण केलं तर 3 9 जा 27 होतं आणि 3 5 जा होतं 15. सो इथं आलं 9 मल्टिप्लाइड बाय 1 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 5. सो a² बाय b² इक्वल टू आलं आहे 9/25. आता दोघं साईडला आपण स्क्वेअर रूट करू. स्क्वेअर रूट केल्यावर a² चा स्क्वेअर रूट होणार a, b² चा स्क्वेअर रूट होतो b. ठीक आहे. आता अंडर रूट ऑफ 9/25. सो अंडर रूट ऑफ 9 किती येतं 3 आणि अंडर रूट ऑफ 25 येतं 5. सो a बाय b इक्वल टू आलं. तर इथं मी लिहिते की a बाय b इक्वल टू आलं आहे 3/5 अँड दिस इज आवर आन्सर. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा.